शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे सोनम सीड्स कंपनीचे मकावान सोनम 9098 या वाहनाच्या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये. आणि हा जो प्लॉट आहे हा आहे श्रीमान्य नायकवडे साहेब यांचा. तर प्रथमतः आपण त्यांची ओळख करून घ्या. नायकवडे साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? दादासाहेब दुलराम नाईकवाडे. बरं. गाव? बोजडे. बोजडे. तालुका? कोपरगाव. जिल्हा? अहिल्यानगर. बरं. मोबाईल नंबर? 9922 888 980. बरं. हा जो प्लॉट जो केलेला आहे तुम्ही 9098 चा, काय कसा वाटला प्लॉट? काय अनुभव राहिला तुमचा या variety सोबत? एकच नंबर आहे त्याची क्वालिटी. बर. आता मला सांगा, शिवाय ऐका ना, ती कमी खतामध्ये म्हणजे आम्ही खत सुद्धा कमी वापरलेलं आहे मुद्दा. बर. आणि औषधाचं फक्त एक स्प्रे म्हणजे ते टिंजर मारले म्हणजे गबळच असं आहे का? त्याला औषध सुद्धा मारलं नाही. म्हणजे वापरलेली फक्त 18 हा. त्याच्यात थोडी एरिया घेतली. बर. म्हणजे फक्त तुम्ही लावता वेळेस टाकलो. खताच्या किती गोण्या वापरल्या? 2. फक्त 2 दीड एकर 2 गोण्या टाकली. 1.5 एकरला 2 गोणी. बर. आता मला एक सांगा, तुमची लागवड कधीची आहे? जूनची. बर. 12-13 जूनची. बर. तर उतार क्षमता कशी वाटली तुम्हाला व्हरायटी? एकच नंबर. बेस्ट उतार झाला. हो. बरं. त्यानंतर आता मला सांगा की रोगाचं कसं राहिलं? रोगच नाही तिच्यावर. तुम्ही आता इकडच जरी समजा उकरून पाहिलं ना, आळा वेळ काहीच नाही. बरोबर. स्प्रे फक्त एकच झाला. फक्त एकच ते बीट गबळाचं औषध मारले. असं आहे ना? याला काय असं दुसरं औषध आळायचं मारलं हा विषय सुद्धा नाही. बरोबर. त्यानंतर याची स्टंप साईज एकदम स्ट्रॉंग राहिली. हो. त्यानंतर पानाची जी आहे रुंदी ती एकदम मोठी रुंदी आहे. बरोबर. पान जे आहे ते एकदम रुंद आहे. त्यानंतर कणीस जे आहे ते एकदम पूर्ण बुडापासून तर एकदम शेंड्यापर्यंत पूर्ण भरलेलं कणीस आहे. साहेब 1-2 मिनिटं आपण दाखवूया जरा शेतकरी बांधवांना. या इकडे. शेतकरी बंधू आपण बघू शकतो की जसं कणीस जे आहे हे पूर्ण टोकापर्यंत भरलेलं आहे. आणि कलर जो दिसतोय आजच अजून पूर्णपणे मॅच्युअर झालेलं नाहीये, परंतु आजच कलर जो दिसतोय एकदम गडद नारंगी कलर आपल्याला दिसत आहे. टोकापर्यंत भरलेली टोटल 18 ते 20 लाईन आहे. टोटल लाईन जे आहे या 18 ते 20. 1 मिनिट आपण काउंट करून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. म्हणजे 18 लाईन कंसामध्ये आहे. आणि उभे जे दाणे आहेत हे जवळपास 42 ते 49 पर्यंत याला दाणे आहेत. आता तुम्हाला मी सांगतोय दाण्याची क्वालिटी कशी राहणार. तुमची कॅप्सूल साईज दाणा आहे, आतली बिट्टी ती एकदम बारीक असणार आहे. बरोबर. निश्चितच ह्या गोष्टीचा तुम्हाला उत्पन्नात फरक पडणार आहे. तर ह्या वाहनाविषयी तुम्ही इतर आपल्या शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता? चांगलं म्हणजे आमची त्याच्या मागच्या वर्षी काही जैन प्लॉट केले ना. बरोबर. यांनी 10-15 एकर केले असं. बरोबर. आणि तुमचं म्हणणं असं आहे की तुमची कमी मॅनेजमेंट मध्ये व्हरायटी एकदम चांगली कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन. जास्त उत्पन्न. बरोबर. म्हणजे व्हरायटीचं कमी खर्च तुम्हाला जास्त उत्पादन मिळालं. चालेल. रानभाऊ असं खर्चाचं नाही बघ त्याला काही कधी शेण खर्च माहिती. हो ना. बर. तुम्ही व्हरायटी करून समाधानी आहे का? हो. निश्चित 100%. बरं. आता या वर्षी किती केली तुम्ही? 10-15 एकर आहे. हो. बरं. आता नेक्स्ट इयर सुद्धा लावताना कोणता वाण लावणार तुम्ही? सोनमच लावणार. सोनमचा 9098. चालेल. ओके. धन्यवाद.